आज आपल्या अंगणवाडीच्या ताई आहेत आपल्या बरोबर. काय नाव ताई? विद्या मुक्षिद्ध कांबळे. बरं ताई. अर्जुन सोन. अच्छा, पर्यवेक्षिका कोण आहेत आपल्या? येडके मॅडम. बर ताई, चाबूसर ताई, काय फरक वाटतोय आता बाळामध्ये? ती आधी बोट चुकत होती, अंगठा जास्त चोकायचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे ती जास्त खात नव्हती, काय नाही. वजन पण तिचं खूप कमी होतं त्यावेळेस. आता तिचं 75% अंगठा चोखणं कमी झालंय, खूपच कमी झालंय. आम्ही स्वतः जरी घाल म्हणलं तर ती पुढे आता घालायची नादाला लागत नाही. ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस पटकन घालते आणि पटकन काढते. अरे वा, ऐकायला लागली. आणि तिच्या खाण्यापिण्यात पण बदल झालाय. भूक लागते तिला आता, खाते, मागून मागून खाते. क्या बात. म्हणजे नुसतं अंगठा चोकायच कमी नाही झालं, सगळ्याच गोष्टी तिच्या बदल झाल्या. मग तुम्ही जे अंगणवाडीमध्ये जे काही मुलं आहेत ज्यांचे वजन वाढत नाहीत, तब्येत वाढत नाहीत, त्यांच्या आई वडिलांना काय सांगाल तुमच्या अनुभवातून? म्हणजे त्यांना वजन जर वाढत नसेल तर इथं आणलं तर बाळाचं वजनही वाढेल. जर त्यांचं बाळ असंच अंगठा चोकत असेल तर तीही कमी होऊन जाईल इथं आल्यावर. छान ना. त्याचा अनुभव आला, महिन्याभरात आलेला आहे. आणि ह्याला खूप पैसे लागतात का? नाही. छान वाटतंय ना. मॅडमनी, जिल्हाधिकारी मॅडमनी हे केलेलं आहे सरांना बोलून, त्यामुळे सगळ्यांसाठी सोयीस्कर आहे. तुम्ही आपल्या जिल्हाधिकारी मॅडम आहेत आपल्या शमा पवार मॅडमजी, त्यांना तुमच्या अनुभवातून काय सांगाल आता? म्हणजे ही जी त्यांनी योजना राबवायला लागली तिथे आपल्या सोलापूरमध्ये, ती खूप चांगली आहे. खूप अशा लहान लेकरं आहेत ज्यांच्या आई वडील त्यांच्या काळजीनं चिंतेनं रोज दिवस काढत असतात, त्यातून हे मार्ग आहे त्यांच्या, त्यासाठी त्यांना ह्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा द्यायला. थँक्यू मॅडम. तुम्हाला काय वाटतंय आजचे लाभार्थी? आज बरेच लाभार्थी आहेत ताई, कशी वाटते ही सुविधा? छान वाटते. छान. बाकीचं आपल्याकडे अर्जुन सोनचे बरेच जण आलेले आहेत नाही का आज? ठीक आहे, हे सगळे नवीन लाभार्थी आहेत ना? ठीक आहे, ओके.